नमस्कार, मी डॉक्टर निलेश बलकवडे, चेअरपर्सन ॲमॉग्स इन्फर्टिलिटी कमिटी. ॲमॉग्स बाईट्सच्या या नवीन सेशनमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण एज अँड फर्टिलिटी या इम्पॉर्टंट विषयाबद्दल बोलणार आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ॲमॉग्स, फॉक्सी आणि इसार याच्या माजी अध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या डॉक्टर नंदिता पालशेटकर. नमस्कार, मी डॉक्टर नंदिता पालशेटकर. ॲमॉग्स फर्टिलिटी बाईट्स हा एक अनोखा उपक्रम आहे ज्यामध्ये फर्टिलिटीविषयी योग्य वेळी योग्य डिसिजन घेण्यासाठी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो. फर्टिलिटी हा फक्त इच्छा किंवा प्लॅनिंगवर अवलंबून नसते, पण बायोलॉजिकल एजवरही अवलंबून असतं. महिलांमध्ये फर्टिलिटी साधारणपणे 32 वर्षानंतर हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते आणि 35 नंतर तर ही डिक्लाइन अधिकच सिग्निफिकंट होते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, एज हा असा फॅक्टर आहे जो कोणत्याही ट्रीटमेंटला पूर्णपणे रिव्हर्स करू शकत नाही. इनफॅक्ट एनी ट्रीटमेंट, IVF, ICSI किंवा एनी ॲडव्हान्स्ड फर्टिलिटी ट्रीटमेंट्स देखील मदत करू शकतात, पण एजचा इफेक्ट पूर्णपणे ओव्हरकम करू शकत नाहीत. वाढत्या वयानुसार स्वतःची अंडी वापरून ट्रीटमेंटचा सक्सेस रेट कमी होऊ शकतो आणि मिसकॅरेजची रिस्क पण वाढू शकते. म्हणूनच फर्टिलिटी फ्रीजिंग खूप महत्त्वाचे आहे. एग फ्रीजिंग किंवा एम्ब्रिओ फ्रीजिंगमुळे त्यावेळेचे एग्स किंवा एम्ब्रिओजचे एज प्रिझर्व करता येते. भविष्यात इन्फर्टिलिटी टाळण्यासाठी ह्याचा फायदा होऊ शकतो. जरी सक्सेस हा एज आणि इतर फॅक्टरवर अवलंबून असतो तरी आपण फ्रीजिंग करून त्याची मदत घेऊ शकतो. आणि हां, एक महत्त्वाची गोष्ट, पुरुषही ह्याला अपवाद नाहीत. पूर्वी असे मानले जायचे की पुरुषांची फर्टिलिटी वयानुसार फार बदलत नाही, पण आता रिसर्च आणि स्टडीजमधून दिसून आले आहे की स्पर्म काउंट, मोटिलिटी, मॉर्फॉलॉजी आणि DNA क्वालिटी हेही एजबरोबर कमी होऊ शकते. अनेक स्टडीजमध्ये स्पर्म फर्टिलायझेशन रेटमध्ये 40 to 50 वर्षांनंतर यू कॅन सी द रिडक्शन. म्हणून मेसेज अगदी सिम्पल आहे, बायोलॉजिकल क्लॉक प्रॉब्लेम होण्याची वाट पाहू नका. प्लॅन अर्ली, चेक अर्ली, आणि जर गरज पडली तर एग फ्रीजिंग पण लवकर करा, कारण फर्टिलिटीला एज असते, महिलांसाठी आणि पुरुषांसाठी देखील.